नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनलवर त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचारी पाठोपाठ राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 55%. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक 1/1/25 पासून वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. सदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कधी मिळणार महागाई भत्ता असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून येत आहे. याबाबतची सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे पाहूया. महागाई भत्ता वाढ. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहीत जानेवारी 2025 पासून वाढीव 2% महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकूण महागाई भत्ता हा 55% इतका झालेला आहे. एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत वाढीव डी आणि डीएफ फरक आता होणार. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माही एप्रिल पेड इन मे महिन्याचे वेतन आणि पेन्शन देयकासोबत वाढीव 2% डीएस सह माही जानेवारी ते मार्च महिन्यातील डीएफ फरक अदा करण्यात येणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचा लाभ कधी? केंद्र सरकारने डीए वाढ लागू केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना सदर डीएचा लाभ विलंबाने लागू होत असतो. दरवर्षीचा विचार केला असता राज्य कर्मचाऱ्यांना माही जानेवारी महिन्यातील केंद्र सरकारप्रमाणे डीए वाढ ही माही सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबत फरकासह लागू केली जाते. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 2% महागाई भत्त्याचा लाभ आणखी 4 ते 5 महिने वाट पाहावी लागू शकते, हे निश्चित. सदर डी वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा केंद्र सरकारप्रमाणे 55% इतका होईल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.